घडतंय गावात विपरीत असं हे येणार कुणाच्या ध्यानात. घडतंय गावात विपरीत असं हे येणार कुणाच्या ध्यानात. ए पुढारी हायत जोमात पण गाव गेलं सार क्वामात. पुढारी हायत जोमात पण गाव गेलं सार क्वामात. या गावाची भलतीच रीत नाही कुणाला कोणाच भीत. लय वंघाळ गावकरीत नाही कुणाच कोण ऐकत. तात्या ओ तात्या, अरे असं कुत्र मागं लागल्यासारखं पळत सुटलंय. तुम्हाला कायच माहित नाही का? म्हणजे गावात काय तमाशाची गाडी आली का काय? तुम्हाला जिकडं तिकडं तमाशा सुचतोय आणि आपलं तमाशा व्हायची पाळी आली. म्हणजे अहो गावात निवडणुका जाहीर झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या. मग आपल्याला त्याचं काय? निवडणुका जाहीर झाल्या काय आणि नाही झाल्या काय? या गावचा सरपंच कायमचा आपणच आहे की. एवढं मात्र काय बघा. आपलं कसं आहे अन्य तात्या बोलन गाव आलं. कसं आहे माहिती आहे? अरे याला तमाशातली एक बाय हल्लं नाही निघाला गाव हलवायला. ए हलव्या, अरे त्या नाराय कानात काय कुसर कुसर लावलंय? काय नाही हो, ते आपलं सहजच. मी म्हणत होतो कसा आपला तात्याचा धराला. मग काय जण बरं तात्या, आपल्या गावात औंधा बरंच काय ऐकाय मिळालं लागलं. म्हणजे तुम्हाला माहित नाही का? अहो तो आबा नाही होय, यंदा तुमच्या विरोधात उभा राहणार आहे म्हणतोय. अरे त्या आब्याची काय हिंमत आहे तात्या विरोधात उभा राहायची? बरोबर आहे, बरोबर आहे. त्याला म्हणाव घरचं बघ, निघालाय गावचा कारभार चालवायला. मी तुम्हाला सांगतोय बर, प्रत्येक वेळेसारखी निवडणूक ही बिनविरोधात झाली पाहिजे. त्याच्याकरता काय साम दाम दंड काय बी लागू द्या, बर, पण आब्या शांत झाला पाहिजे. त्याची काळजीच करू नका हो. मग आता लागा कामाला. बर 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 बर, चल चल चल. कसं आहे, तात्या बोललं आणि गाव आलं. राम राम आबासाहेब. राम राम. काय जोड अलीकडे देवाकडे कुणीकडे? काय देवाचं दर्शन बी घ्यावं म्हणलं आणि तुमच्याकडे बी जरा काम होतं. का काय काम काढलं माझ्याकडे? गावात निवडणुका चालू आहेत ना. बर मग म्हणजे त्या संदर्भात काय तर बोलायचं होतं. अरे मग काय बोलायचं आहे? आणि निवडणुका आपल्याला काय करायचं त्याच्याशी? हे बघा आबासाहेब, आमची इच्छा आहे तुम्ही निवडणुकीला उभं राहावं. अरे काय करायचं आपल्याला त्या निवडणुका आणि त्या भानगडी? बघा आबा, असं किती दिवस त्या तात्याच्या ताटाखालचं मांजर होऊन जगायचं आहे बरं? बघू, देवाच्या मनात असलं तर सगळं व्यवस्थित होईल. हे बघा आबासाहेब, शेवटी त्या तात्याला का नाही गाव कटाळून गेले बघा. मग मला काय म्हणायचं आहे, तुम्ही नुसता अर्ज भरा. काय म्हणतो? गुलाल बी आपलाच होईल बघा. होय बघा. होय, ठीक आहे ठीक आहे, बघू. सगळं आम्ही बघतो, सगळं बघतो आम्ही सगळं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चाल. तुम्ही आता नाही म्हणू नका. हा नाही नाही ठीक आहे, चला. लगा हलव्या, आता त्या सरपंच म्हणून बिनविरोध येतोय आणि त्या आम्हाला कशाला तयार करायचं? निवड येडायला का तो? मी मग जर काय शहाणा चिल म्हणला का लयच येडायला का? का? अरे बिनविरोध जर निवडणूक झाली, आबा निवडून आला, बर, आपल्या पोटा पाण्याचं काय झालं? काय आहे आपल्याला काय? आणि आभार नुसता अर्ज जर भरला तर 2-3 महिन्याची आपली छंगळ मंगळ होईल ना. अगदी खरं आहे का नाही? होय होय, अगदी खरं आहे.
ते काय तसं बी नाही गाव त्या तात्याला कटाळून गेले होय ना होय लोकल होय, होय. काय बाय हा, त्यातच आपला हात धुवून द्यायचा आणि काय करायचं होय 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 त्याचं कसं आहे माहितीये का हं. नवीन कोणाचं का असं ना बघ आपल्याला जेवायला मिळालं बा झालं चल मग कुठं कुठं अरे आता फक्त निवडणुका जाहीर झाल्या त्या पण सरपंच पदाचं आरक्षण तसंच आहे गेला का अजून ती कुठे जाहीर झाले होईल की बाबा चल तिकडे जाऊ मग बरं, चल तात्या 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 फोन बंद करा अरे काय झालं आमदार साहेब मी पहिल्यांदा फोन बंद करा नेमकं काय झालं लय मोठा गोळ झालाय अजून कसला लय मोठा गोळ झालाय हो अरे कशाचं सांग की तर तुम्ही सरपंच होणार नाही म्हणजे होतच नाही तर अहो ते सरपंच पदाचं आरक्षण आहे का नाही हा ते महिलेला गेले मग त्याचे काय आले ते का असेल हा ते आरक्षण म्हणजे काय रे याला आरक्षण म्हणजे काय आहे हेच माहित नाही 25 वर्ष यानं कसं गाव सांभाळलं कोणाला माहित बाबा अरे हा. यानं गाव कधी सांभाळले हा यालाच गावाने सांभाळले असं होय. हे अन्या हो काय कुसर कुसर लावलं रे दुसरं तिसरं कुठलं काय हो ते म्हणजे आपलं कसं आहे माहिती आहे का मी म्हणत होतो आपलं तात्या किती हुशार आहे अन्या हो 25 वर्ष सरपंच होतो पण ह्यातलं काही कळलंच नाही अजून बी कळलं नाही त्या बघा ह्याच्यासाठी खालच्या आळीतली बाई आपल्याला निवडून तशा आयला असलेलं आरक्षण म्हणते की होय मग काय तर पण निवडून आलेली बाई ती आपल्या ऐकण्यातली असावी बघा मग आता कोणाला उभा करावं अरे सुचव की बेनीची बायको तुम्हाला कशी वाटते बरं अरे आपल्यातले बी नाही आपल्यात कामा नाही त्याचे हा 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 अरे लय रूपवा नाही गोरपा नाही ओ तात्या तुम्ही बोलतीकडच चाललाय ना गोरी पाण्यात काय देखणीच कायच काय अहो आपल्याला निवडणुकीला उभा करायचा आहे तिला अरे मी बी तेच म्हणतोय रे हा ते 25 वर्ष झालं आपल्यात कामाला होय होय आपला शब्द मोडत नाही आणि ती नाही मी म्हणणार नाही तीच म्हणतोय तुला मी म्हणजे कसं झालं माहितीये का देव बी आपला हा आणि पुजारी बी आपणच आणि आम्ही आपलं नंदी काय बरं? मग असं कर काय त्या भीम्याला म्हणावं तुझ्या बायकोला घेऊन आपल्या वाड्यावर ये. बर त्याच्याबद्दल चर्चा करू आपण बोलू की त्याला जा निघा आत्ता जातो हा. आता बेनाला घेऊन येतो जावा निघा आता. होय होय चल रे, बोल. ए, बाबा, थांब. काय झालं तुला आता त्यानं बोलवलं कशाला बोलवलंय पण ते आम्हाला माहित नाही बा बोलवलं एवढं कर अरे पण तुला तर माहिती असेल की आला का मला बी माहित नाही रे तात्याने बोलवलं म्हणलं जरा जाऊन येतो ऐ जाऊन येतो म्हणजे असं एकटा चाललाय काय तात्याने बोलवलं म्हणजे जावं लागेल अरे जा पण एकटा जाऊ नको तुझ्या बायकोला घेऊन जा तिचं काय काम आहे आता ती आम्हाला काय माहित नाही बघ तात्याला माहित आहे हं. तुला जायचं का न जायचं ही तुझे तू ठरव आईला तात्यानं म्हणा लहानपणापासून सांभाळलंय होय मग जावं लागेल गड्या जा होय, जा मग, जा. जा लवकर बायकोला घेऊन जा ए चल रे तात्या कशा पाय बोलवले दोघाला आम्हाला अरे सांग तू तुला वयस्कर काढ घे अहो तसं नाही आम्ही दोघं हातातलं काम सोडून आलोय तुमच्याकडे आता इथून पुढे तुम्ही दोघांनी कुठलंच काम करायचं नाही म्हणजे म्हणजे अरे तुझ्या बायकोला आम्ही आता सरपंच करायचं ठरवलंय काय म्हणताय होय तर तात्या कशाला आम्हाला गरिबांना असल्या भानगडीत पाडताय तू का बस तात्याचा लय जीव आहे माझ्यावर तात्या म्हणतील तीच पूर्व दिशा अहो कशाला आपल्याला असलं
सरपंच 12 भानगडी नको बाबा, मला तर नाही पडत असले. अगं तू ग बस. तात्या जी करते ती आपल्या भल्यासाठीच करते ती. पण तात्या हिनं जमल का गाव गाडा सगळं आपलं? अरे तिनं नुसतं खुर्चीवर बसायचंय आणि आम्ही सांगेल तिथं सही करायचे. बाकी आमचं आम्ही बघतोय सगळं. सोपं आहे की मग. तात्या आमची तयार आहे गाड्या. अरे भीमा, तू होय म्हणून काय होतं बाबा? तुला बायकोन होय म्हणलं पाहिजे रे. आता ती काय माझ्या पुढे जाते वे. ठीक आहे तात्या, तुम्ही म्हणताय तर मी निवडणुकीला उभ्याला तयार आहे, पण माझी एक अट आहे. अगं एक काय तात्या 10 टी मान्य करते रे. काय हो तात्या? ए अन्या तू गप. बोल तुझ्या काय ते ते. समजा गावचे सरपंच जर मी झाले तर गावाचा कारभार मी बघणार, कुणाला मध्ये लुडबुड करू देणार नाही. एवढंच नव्हं, आणि ही तर लय आनंदाची गोष्ट आहे ही. तुमच्यासारखी तरुण पिढी जर राजकारणात आली तर आमच्यासारख्याच काय काम आहे आता इथं? आम्ही आता निवांत घरी बसतो, तुम्ही कुशाल गावचा कारभार बघा. म्हणजे ते सगळं तुम्हाला मान्य आहे? अरे मान्य आहे म्हणून काय विचारते? झाला का आम्हाला? तू सरपंच झाले म्हणून समज. तात्या लय उपकार केलं गरीबावर. ते उठ द्या, तात्याच्या पाया पडूया. कृष्ण मानव. तात्या काय बस तुम्ही काय येडबिड झालाय का? गावचा कारभार त्या बाईच्या हातात द्यायचा, आपण काय हिमालयात जायचं? हे बघा तात्या, पटलं नाही बघा. अरे मला तर कुठं पटलंय. कशाला त्याला होय मारला? हा देव भीतीच, पुजारी भीतीच, आपण का नुसता का घंटा वाजवायचा? अन्या हा. अरे माझा नाईला जाय र. आता आपल्याला एक करायचंय. काय? देव बी आपणच व्हायचं, पुजारी बी आपणच व्हायचं, आणि घंटा बी आपणच वाजवायचं. अरे 25 वर्ष झालं गाव सांभाळतोय मी. मग काही असल्या शेंबड्या पोराच्या हातात देऊ र. मला तिच्या तोंडावर होय म्हणावं लागणार. अरे या राजकारणाचा तिडा तुला नाही कळणार. एवढा बी मी दूध खोळाय होय र. तुम्हीच मागायची म्हणला की तुला सरपंच करतो म्हणून. अरे करतो म्हणलंय, केलं नाही ना. तर मग आता अरे नार्या, कोणाला तो सरपंच करून कारभार आपण बघणार आहे की त्या भीम्याला आणि भीम्याच्या बायकोला कळलंय. मग आता काय करायचं म्हणताय तुम्ही? तो असं कर, हा. भीम्याला आणि त्याच्या बायकोला खालच्या शेतात घेऊन येऊ दे त्याला. शेतात तिथं काय करायचंय? तू फक्त त्या दोघांना घेऊन ये. पुढचं काय करायचं ते माझी मी बघतो. अरे भीमा, काय आलं म्या? अरे किती काय जर तुला? अरे काय करायचं बाबा, काम. अरे काम तर हाय, बरोबर आहे, पण तुला आणि तुझ्या बायकोला तात्यानं बोलवलंय. कशाला बोलवलंय? आत्ता आहे का बरं? अरे तुझी बायको सरपंच व्हायची नाही का? सरपंच? हा, मग त्याच्या बदल्यात काय तर सांगायचं असेल. कुठं? अरे कुठं म्हणजे तात्याचा खालचा माळा आहे का नाही? किती बोलवलं? अरे मग तात्यानं वाड्यावर बोललं असतं की. अरे असल्या गोष्टी शांततेत बोलायच्या असतात, भीतीने सुद्धा कान असतात रे. बरोबर, तू चल, मी आलीच घेऊन बायकोला. बर बर बर. ये लवकर लवकर ये. हनुमेनं तर सांगितलंय तात्याने शेतावर बोलवले म्हणून, आणि इथं तर कोणच नाही. मी तुम्हाला सांगते ते नको जायला, मात्र वेगळंच काहीतरी दिसायला. तू गप का, माझा तात्यावर लय विश्वास आहे. तर आलं बघ तात्या.
तात्या इथं कशाला बोलवले आम्हाला? अरे भीम्या, तुझ्या बायकोला लय ह्या गावचं सरपंच व्हायचं ढवळ लागलंय होय र, मग ते पुरवायचं नाही का, म्हणून तुला इथं शेतावर बोलवलंय. तात्या काय बोलताय तुम्ही हे? तुझ्या बायकोला समजून सांग, 25 वर्ष झालं इथं मी या गावासाठी किती झिजवलंय मलाच माहित आहे. आता तिला कारभारी व्हायचं वेळ या गावचं. तात्या मी तुमच्या हातातली बाहुली नाही, जसं तुम्ही नाच म्हणाल तसं मी नाचायला. नाचशील ग, लय लवकर नाचशील. तात्या ह्या जन्मी तर ते शक्य नाही. अगं या गावात तात्याच्या विरोधात कोणी उभा राहत नाही. जर कोणी उभा राहिलं तर त्याचं रक्त बघितल्याशिवाय तात्या शांत बसत नाही. तात्या तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती गड्या. तू घ्या प्र बायकोच्या बायला लय बायकोच्या जेव्हा उड्या मार नको. जर उड्या मारल्या तर तुला इथं जित्ताच गाडीन. तात्या तोंड सोबत बोला, तो माझा नवरा आहे, त्याच्या बाबतीत बोलताना जरा विचार करा. काय करशील ग? पोलीस केस करते लाव ग पोलिसाला फोन. जर जर लाव. तात्या आम्ही गरीब माणसं आहे. ते गावगाडा राजकारण सरपंच पद ते तुमच्या तुम्ही बघा. आम्हा गरीब माणसाला कशाला त्रास? चल ग. संसार सुखाचा होता तेव्हा कर मोडला. संसार सुखाचा होता तेव्हा कर मोडला. साव साधुना वैर्याना हो, साव साधुना वैर्याना घाव कसा घातला. संसार मोडला, संसार मोडला, संसार मोडला, संसार मोडला. आपल्याच मानसानं हात माझा केला. मतदान पायी वैरी कुंकवाचा झाला. आपल्याच मानसानं हात माझा केला. मतदान पायी वैरी कुंकवाचा झाला. सांग देवा तूच आता पुन्हा काय झाला. सांग देवा तूच आता पुन्हा काय झाला. ताव साधुना वैर्याना हो, ताव साधुना वैर्याना घाव कसा घातला. संसार मोडला, संसार मोडला, संसार मोडला, संसार मोडला. पुण्यवान नारी रचती पतीचा सरान. पुन्हा मोर मांडावर देवा हे गारान. पुण्यवान नारी रचती पतीचा सरान. पुन्हा मोर मांडावर देवा हे गारान. देऊनी चितेला अग्नी अंबरडा फोडला. देऊन चितेला अग्नी अंबरडा फोडला. साव साधुना वैर्याना
होता देवाकार मोडला डाव साधूना वैर्यान हो डाव साधूना वैर्यान घाव कसा घातला संसार मोडला संसार मोडला संसार मोडला संसार मोडला संसार मोडला संसार मोडला